उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा साताऱ्यात अचानक धावता दौरा, टाईल्स फुटल्याने नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सातारा शासकीय विश्रामगृहात अचानक भेट दिली। त्यांचा हा खासगी दौरा असल्याचं सांगत त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली। अजित पवारांचे आगमन होताच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। सातारा सर्किट हाऊस येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काही वेळ चर्चा करून ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले। दरम्यान मागील वर्षी नूतन शासकीय विश्रामगृह बांधण्यात आलेलं होतं, त्याचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं। त्यामुळे शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर त्यांना पाहणी दरम्यान पार्किंगमधील काही फरशा तुटल्याचं निदर्शनात आल्यानं त्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंता तात्काळ याबाबत विचारणा करून दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या। कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना या ठिकाणी अजित पवार बैठकीसाठी गेलेले असून कारखान्याचा आढावा आणि ऊसाचा गळीत हंगाम सुरू होणार असल्यानं अजितदादा त्या ठिकाणी गेले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। माध्यम प्रतिनिधींनी अजित पवार यांना प्रश्न विचारतच त्यांनी खासगी दौरा असल्याचं सांगत बोलण्यास नकार दिला। या दरम्यान सुरक्षा रक्षकांनी देखील चित्रीकरण करण्यास मनाई केली। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सातारा।